नमस्कार मित्रांनो, आपण कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2024ला झालेला इंग्लिश पेपरचे विश्लेषण पाहणार आहोत. संपूर्ण विश्लेषण असणारे PDF हे आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल. त्याची लिंक आपण कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तसेच संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. आपल्याला रिकाम्या जागेत योग्य शब्द भरायचा आहे. वाक्य आहे, आय मॅनेज्ड टू गेट टू स्लीप डॅश देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज. या वाक्यात दोन उपवाक्य आहेत. पहिलं वाक्य आहे, आय मॅनेज्ड टू गेट टू स्लीप आणि दुसरं वाक्य आहे, देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज. म्हणजे खूप आवाज असताना सुद्धा मी झोपू शकलो. ही दोन्ही वाक्ये विरोधाभासी आहेत. अशा परिस्थितीत आपण विरोधाभास किंवा कॉन्ट्राडिक्शन दर्शवण्यासाठी ऑल्दो हा शब्द वापरतो. ऑल्दोचा अर्थ जरी तरी असा होतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन 1 ऑल्दो. आय मॅनेज्ड टू गेट टू स्लीप ऑल्दो देअर वॉज अ लॉट ऑफ नॉईज. आता दुसरा जो ऑप्शन आहे इनस्पाईट ऑफ. इनस्पाईट ऑफचा वापर सुद्धा विरोधाभास किंवा कॉन्ट्राडिक्शन दर्शवण्यासाठी होतो. पण इनस्पाईट ऑफ नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येते आणि इनस्पाईट ऑफ नंतर नेहमी नाऊन, प्रोनाऊन किंवा जेरंड येते. उदाहरणार्थ, इनस्पाईट ऑफ द रेन वी वेंट फॉर अ पिकनिक. म्हणजे पाऊस असताना सुद्धा आम्ही पिकनिकला गेलो. ही दोन्ही वाक्ये विरोधाभासी आहेत. पण इथे इनस्पाईट ऑफ नंतर द रेन हा नाऊन वापरलेला आहे. दुसरं वाक्य आहे, इनस्पाईट ऑफ बिंग टायर्ड शी कंटिन्यूड वर्किंग. म्हणजे ती थकलेली असताना सुद्धा काम सुरू ठेवले. इथे इनस्पाईट ऑफ नंतर बिंग हा जेरंड फॉर्म वापरलेला आहे. तिसरं वाक्य आहे, इनस्पाईट ऑफ हिज इलनेस ही अटेंडेड द मीटिंग. म्हणजे तो आजारी असताना सुद्धा मीटिंगला हजर होता. हे ते इनस्पाईट ऑफ नंतर प्रोनाऊन वापरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट टेन्स ऑफ द वर्क गिवन इन द ब्रॅकेट अँड कम्प्लीट द सेंटेन्स. द पोलिश डॅश द थिप लास्ट नाईट. आपल्याला या वाक्यात कॅच या क्रियापदाचे योग्य काळ असलेला पर्याय शोधायचा आहे. इथे लास्ट नाईट म्हणजेच गेल्या रात्री असा भूतकाळ दर्शवणारा शब्द आहे. म्हणून क्रियापदाचा भूतकाळातील प्रकार वापरणे योग्य ठरते. कॅच या क्रियापदाचा भूतकाळ आहे कॉट. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन 1 कॉट. आता दुसरा ऑप्शन जो आहे विल कॅच. वाक्यात सिंपल प्रेझेंट टेन्स दर्शवण्यासाठी आपण विलचा वापर करतो. तिसरा ऑप्शन आहे शॅल बी कॅचिंग. जर वाक्यात फ्युचर कंटिन्युअस टेन्स दाखवायचे असल्यास आपण शॅल बी कॅचिंग वापरले असते. जर वाक्यात अट असते तर आपण वुड कॅच वापरले असते. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 कॉट. पुढचा प्रश्न आहे, चूज द राईट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक ऑफ द गिवन सेंटेन्स. वाक्य आहे, ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय डॅश मीन्स. इथे आपल्याला रिकाम्या जागी योग्य शब्द निवडायचे आहे. ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय डॅश मीन्स म्हणजेच त्याने आपल्या शत्रूवर डॅश मार्गाने मात केली. येथे अशा शब्दाची गरज आहे जो चतुराईने चालाखीने केलेली कृती दर्शवतो. ऑप्शन दुसरा असलेला आर्टफुल. आर्टफुल शब्दाचा अर्थ चतुर, कुशल किंवा धूर्त असा होतो. त्यामुळे वाक्य होते, ही गॉट ओव्हर हिज एनिमी बाय आर्टफुल मीन्स किंवा त्याने आपल्या शत्रूवर चतुराईने मात केली. त्यामुळे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 आर्टफुल. पहिला ऑप्शन असणारा आर्टिस्टिक म्हणजे कलात्मक, जो संगीत, नृत्य अशा कलेशी संबंधित आहे. तो अर्थ या वाक्यात लागू होत नाही. आणि तिसरा आणि चौथा ऑप्शन असणारा आर्टिकल किंवा आर्टेज हे चुकीचे किंवा अप्रचलित शब्द आहेत. ते इंग्रजीत वापरले जात नाहीत. पुढचा प्रश्न आहे, फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम इन द गिवन सेंटेन्स. वी कॉल्ड ऑफ द मॅच इमिडिएटली आफ्टर हाफ टाईम. येथे आपल्याला कॉल्ड ऑफ या वाक्प्रचाराचा अर्थ असलेला पर्याय निवडायचा आहे. कॉल्ड ऑफ या इंग्रजी वाक्यप्रचाराचा अर्थ रद्द करणे किंवा पूर्वनियोजित गोष्ट थांबवणे असा होतो. वाक्यात म्हटले आहे की वी कॉल्ड ऑफ द मॅच इमिडिएटली आफ्टर हाफ टाईम म्हणजे आपण सामना अर्धवेळीनंतर रद्द केला. पर्यायामध्ये कॉल्ड ऑफचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन 1 कॅन्सल्ड. म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 कॅन्सल्ड. पुढचा प्रश्न आहे, चूज द वर्ड विच इज अपोजिट इन द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड. आपल्याला प्लेंटी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. प्लेंटी या शब्दाचा अर्थ आहे मुबलक प्रमाणात किंवा पुष्कळ. आता ऑप्शन 1 आहे प्रायव्हेट. प्रायव्हेट म्हणजे खाजगी. याचा प्लेंटी या शब्दाशी काही संबंध नाही. दुसरा ऑप्शन आहे स्केअरसिटी.
स्केअरसिटी म्हणजे अभाव किंवा कमतरता. प्लेंटी म्हणजे भरपूर आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अभाव किंवा कमतरता. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 स्केअरसिटी. पुढील प्रश्न आहे द इंटरजेक्शन हाय एक्सप्रेसेस. इंटरजेक्शन म्हणजेच उद्गारवाचक शब्द. तर हाय हा इंटरजेक्शन कोणता अर्थ व्यक्त करतो? हाय हे इंटरजेक्शन सामान्यतः कुणाचं लक्ष वेधण्यासाठी किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या अभिवादनासाठी वापरले जाते. म्हणून योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 बी ओनली. कॉल फॉर अटेन्शन किंवा लक्ष वेधण्यासाठी. आता शॉक किंवा रिलीफ. शॉक व्यक्त करण्यासाठी ओ, आ किंवा वॉट असे शब्द वापरले जातात. तर रिलीफ व्यक्त करण्यासाठी फ्यू, आ असे शब्द वापरले जातात. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 बी ओनली. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग द सेंटेन्स विथ करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन. प्रिपोजिशनचा योग्य वापर असलेले वाक्य निवडायचे आहे. इथे प्रत्येक वाक्यात हॅव, हॅज बीन प्लस वर्ब ING हा परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. याचा उपयोग एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली आणि अजूनही चालू आहे किंवा ती अलीकडेच थांबवली आहे पण तिचा परिणाम आताही जाणवतो हे दाखवण्यासाठी होतो. उदाहरणार्थ शी हॅज बीन स्टडिंग फॉर 3 hours. ती 3 तासापासून अभ्यास करत आहे. किंवा इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. सकाळपासून पाऊस पडत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रकारच्या वाक्यात फक्त सिन्स किंवा फॉर या प्रिपोजिशनचा वापर होतो. तर सिन्स केव्हा वापरतात? जेव्हा क्रिया कधीपासून सुरू आहे हे दर्शवायचे असल्यास सिन्स हे प्रिपोजिशन वापरतो. म्हणजे सिन्स हा अ स्पेसिफिक पॉईंट इन टाईम दाखवतो. उदाहरणार्थ शी हॅज बीन स्टडिंग सिन्स 6 AM. ती सकाळी 6 पासून अभ्यास करत आहे. किंवा इट हॅज बीन रेनिंग सिन्स येस्टरडे. कालपासून पाऊस पडतो आहे. तर आणि फॉर केव्हा वापरतात? तर जर क्रिया किती वेळ चालू आहे हे दर्शवायचे असल्यास फॉर वापरतात. म्हणजेच फॉर हा अ ड्युरेशन ऑर अ पिरियड ऑफ टाईम दाखवतो. उदाहरणार्थ शी हॅज बीन स्टडिंग फॉर 3 hours. ती 3 तासापासून अभ्यास करत आहे. किंवा इट हॅज बीन रेनिंग फॉर 2 days. 2 दिवसापासून पाऊस पडतो आहे. आता पहिलं वाक्य आहे शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज फ्रॉम 2001. या वाक्यात हॅज बीन टीचिंग आहे जो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. त्यामुळे प्रिपोजिशन एकतर सिन्स येणार नाहीतर फॉर येणार. या ऑप्शनमध्ये प्रिपोजिशन फ्रॉम आहे त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. दुसरं वाक्य आहे शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज सिन्स 2001. या वाक्यात हॅज बीन टीचिंग सोबत सिन्स हे प्रिपोजिशन आहे. तसेच सिन्स नंतर विशिष्ट वेळ दिली आहे म्हणजे 2001. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य आहे शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज बिफोर 2001. या वाक्यात हॅज बीन टीचिंग सोबत बिफोर दिलेलं आहे त्यामुळे हे देखील वाक्य चुकीचं आहे. चौथं वाक्य आहे शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज फॉर 2001. येथे हॅज बीन टीचिंग सोबत फॉर आहे परंतु फॉर नंतर विशिष्ट वेळ आहे. फॉर नंतर क्रिया किती वेळ चालू आहे हे दर्शवणारे शब्द पाहिजेत. उदाहरणार्थ फॉर 10 years, फॉर 5 years. त्यामुळे ही वाक्यरचना देखील चुकीची आहे. त्यामुळे या वाक्याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 बी ओनली. शी हॅज बीन टीचिंग इन दिस कॉलेज सिन्स 2001 हे वाक्य बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे चूज फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह द वर्ड विच इज सिनोनिम्स इन द मिनिंग विथ फॉल्स. आपल्याला फॉल्स या शब्दाचा सिनोनिम्स म्हणजेच समानार्थी शब्द शोधायचा आहे. फॉल्स म्हणजे चूक किंवा असत्य आणि ऑप्शन 3 असणारे अनट्रू म्हणजे असत्य किंवा चूक. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 अनट्रू. पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स विथ सुटेबल वर्ड गिवन बिलो इट. शी वॉन्टेड टू बाय डॅश बुक्स. आता हे लक्षात ठेवा सम हा शब्द होकारात्मक वाक्यात वापरला जातो जिथे अनिश्चित संख्येचा उल्लेख करायचा असतो. इथे बुक्स या अनिश्चित संख्येचा उल्लेख आहे. एनी हा शब्द साधारणपणे प्रश्न किंवा नकारार्थी वाक्यात वापरला जातो. नायदर दोन्हीपैकी एकही नाही हे दर्शवण्यासाठी वापरतो.
ईच म्हणजे प्रत्येक वस्तू असा अर्थ होतो. आता शी वॉन्टेड टू बाय डॅश बुक्स हे वाक्य होकारात्मक किंवा विधानार्थी वाक्य आहे, म्हणजे तिला काही पुस्तके विकत घ्यायची होती. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, शी वॉन्टेड टू बाय सम बुक्स. या वाक्यात हे वाक्य प्रश्नार्थ किंवा नकारात्मक असते तर आपण एनी वापरले असते. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द फ्युचर कंटिन्युअस टेन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. वाक्य आहे, इवन 2 hours फ्रॉम नाव शी डॅश द लेटर्स. आपल्याला वाक्यात फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ असलेला ऑप्शन निवडायचे आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्सची रचना विल बी प्लस क्रियापदाचा ING रूप असे असते. ऑप्शन 1, विल टाईप हा साधा भविष्यकाळ दर्शवतो, कंटिन्युअस टेन्स दर्शवत नाही. ऑप्शन दुसरा आहे विल बी टायपिंग. विल बी टायपिंग या वाक्यात विल बी प्लस ING अशी रचना आहे. हे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे उदाहरण आहे. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन 2 विल बी टायपिंग हे योग्य उत्तर आहे. त्यामुळे वाक्य असे असेल, इवन 2 hours फ्रॉम नाव शी विल बी टायपिंग द लेटर्स. पुढचा प्रश्न आहे, फाइंड आउट द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. इनवायटेबल. आपल्याला इनवायटेबल या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे. इनवायटेबल म्हणजेच जे टाळता येणार नाही असे. त्यामुळे ऑप्शन 4, दॅट विच कॅन नॉट बी अवॉइडेड हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका डॅश ऑफ पीपल ऑफ ऑल नॅशनॅलिटीज. इथे रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडायचे आहे. आपल्याला ऑप्शन्समध्ये असणारे कन्सिस्ट या क्रियापदाचे 4 रूप दिले आहेत. त्यापैकी योग्य रूप आपल्याला निवडायचे आहे. आपल्याला नियम माहीत आहे, जर वाक्य वर्तमान काळात असेल तर एकवचनी कर्त्यासोबत आलेल्या वर्बला यस प्रत्यय लागतो, आणि जर कर्ता अनेकवचनी असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लागत नाही. या वाक्यात द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे एकवचनी नाम आहे, आणि हे वाक्य साध्या वर्तमान काळात आहे, कारण द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कन्सिस्ट ऑफ पीपल ऑफ ऑल नॅशनॅलिटीज हे जनरल स्टेटमेंट आहे, आणि जनरल स्टेटमेंट नेहमी साध्या वर्तमान काळातच असते. त्यामुळे कर्ता एकवचनी व वाक्य साध्या वर्तमान काळात, त्यामुळे क्रियापदाला यस प्रत्यय लागेल. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कन्सिस्ट्स ऑफ पीपल ऑफ ऑल नॅशनॅलिटीज. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, कन्सिस्ट्स. पुढचा प्रश्न आहे, फाइंड आउट द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला प्रत्येक वाक्यातील ऑल या शब्दाचे पार्ट ऑफ स्पीच कोणता आहे हे शोधायचे आहे. पहिलं वाक्य आहे, ऑल इज नाव लॉस्ट. या वाक्यात ऑल नंतर इज आहे. एम, इज, वॉज किंवा आर, वेअर याच्या अगोदर नेहमी नाउन किंवा प्रोनाउनच असते. या वाक्यात ऑल इज नाव लॉस्ट म्हणजे सर्व काही संपले आहे. या वाक्यात ऑल हा शब्द नाउन दर्शवतो. दुसरं वाक्य आहे, ऑल मेन आर मॉर्टल. येथे ऑल नंतर मेन हे नाउन आहे, आणि ऑल हे मेन या नामाविषयी अधिक माहिती सांगते. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणतात. त्यामुळे या वाक्यातील ऑल हे ॲडजेक्टिव्ह आहे. तिसरं वाक्य आहे, ही स्पिल्ड कॉफी ऑल ओव्हर हिमसेल्फ. या वाक्यात ऑल नंतर ओव्हर हे प्रिपोजिशन आहे, म्हणजेच ऑल हा ओव्हर या प्रिपोजिशनला मॉडिफाय करतो. प्रिपोजिशन हा स्वतः एक फंक्शन वर्ड असतो. याचा मुख्य उपयोग वाक्यात इतर शब्दाशी संबंध जोडण्यासाठी होतो. त्यामुळे सामान्यतः प्रिपोजिशनला थेट मॉडिफाय करणारे शब्द फारसे नसतात, पण कधीकधी ॲडवर्ब हे प्रिपोजिशनच्या आधी येऊन पूर्ण प्रिपोजिशन फ्रेजची माहिती स्पष्ट करतात. उदाहरणार्थ राईट बिफोर गेट यासारखे शब्द हे पूर्ण प्रिपोजिशन दर्शवतात. त्यामुळे या वाक्यात ऑल ओव्हर हिमसेल्फ हे पूर्ण फ्रेज आहे, एकच फ्रेज आहे, आणि ऑल हे ॲडवर्ब आहे. त्यामुळे या वाक्यातील ऑल हे ॲडवर्ब दर्शवते. आणि चौथं वाक्य आहे, दे ऑल लिव्ह टुगेदर इन द सेम हाऊस. येथे ऑल हा दे या प्रोनाऊनला जोडून आलेला आहे, आणि हा दे या प्रोनाऊनचाच भाग आहे, म्हणून हा ऑल प्रोनाऊन दर्शवतो. त्यामुळे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे,
पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइंड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. आय एट सम राईस. या वाक्यातील सम या शब्दाचे पार्ट ऑफ स्पीच ओळखायचे आहे. या वाक्यात सम हा शब्द राईस या नामाविषयी अधिक माहिती सांगतो. नामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. सम येथे नामापूर्वी येऊन त्याचे प्रमाण दर्शवते, म्हणून त्याचा शब्द प्रकार आहे ऑप्शन 2 ॲडजेक्टिव्ह. पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट प्रिपोजिशन फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. वाक्य आहे अ फेअर लिटिल गर्ल सॅट डॅश अ ट्री. इथे योग्य प्रिपोजिशन वापरायचं आहे. या वाक्यात एक लहान मुलगी झाडाखाली बसली असा अर्थ होतो. त्यामुळे खालीला आपण अंडर हा प्रिपोजिशन वापरतो. त्यामुळे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 अंडर.